सुरू करूया. या घाणीमुळे आपल्याला लेट झालेला आहे. मिस्टर अभिषेक, जरा तुमचा घाणेरडा चेहरा दाखवा. राईड ते नाईट राईड वरतून भर पावसात. आणि आता आपल्याला जे बेकार पुढे ट्रॅफिक लागणार आहे ते असणार आहे घोडबंदर रोडचं. चांगलंच लागलं ना. भोकला की काय केलं काय माहिती. आता वाजलेत 7:30. आपल्याला 8ची फेरी पकडायची वरून. चला, वॉयेज एक्सप्रेसमध्ये आपलं सहर्ष स्वागत. वॉयेज एक्सप्रेस. असावा. चला, ते आपल्याला घावणार नाहीत. ज्या स्पीडने जात आहेत भाऊ लोक आपले. कुठे पळाले दादा लोक, हळूहळू चला. मलाच बरोबर कंटेनर घावलाय. चला, नमस्कार मित्रांनो, मी विनोद पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन राईड सोबत. आणि तुम्ही पाहत आहात राईड अक्रॉस. वाट लागलेली आहे कारण मी हेल्मेट पण असा चोचले बाजूवाला घातलाय. शेट, काय झालंय ते सीन. पडले भाऊ लोक. हाच त्रास आहे, बोललो ना मी, हाच त्रास आहे. चांगलंच लागलाय ना. भोकला की काय केलं काय माहिती. सदा आणि आता आपल्याला जे बेकार पुढे ट्रॅफिक लागणार आहे ते असणार आहे घोडबंदर रोडचं. फाउंटनला जाईपर्यंत जो आपल्याला हायवे आहे, अहमदाबाद हायवे लागेपर्यंत आपली हालत खराब असणार आहे. आणि आपले दादा थांबलेत की नाही मला माहीत नाही आहे. कारण जसं तुम्ही पाहिलं मित्रांनो, आपल्या समोरच एक बाई पडली. तर थोडा वेळ तिथं थांबलो मी. आणि आत्ता पहिली गोष्ट, आपली लाईट एकदम घाणेरडी आहे. जे मेन फोकस आहेत ते बंद आहेत सध्या, त्यामुळे मला जास्त विजिबिलिटी नाही आहे. त्यात हा पाऊस. तर प्रयत्न असाच असेल की एक बऱ्यापैकी स्पीड मेंटेन ठेवावा, 40-50 वाला. बट हायवे जाईपर्यंत मला वाटत नाही आपल्याला असं काही करता येईल. आणि या पावसामुळे मला ना काही दिसतंय ना बोलायला येते. नाईट वायझरच्या ऐवजी आपला रेग्युलरवाला वायझर आणायला पाहिजे होता. त्याच्यामध्ये फायदा असा होता की त्याच्यात आपल्याला रेन वायझर पण होता. रेन वायझर इन द सेन्स एक एक्स्ट्रा फिल्म येते ज्याच्यामुळे आपल्या काचेवरती पाऊस साचून राहत नाही. फॉग, अँटी फॉग लेअर. हा, अँटी फॉग वाला ट्रॅफिक भेटलेला आहे आपल्याला. आणि फुल ऑफ रोडिंग करत, ऑफ रोडिंग काय, खड्डेच खड्डे करत चाललो आपण. आहे बघा किती डीप खड्डा होता. नशिबी गाडी आहे म्हणून. दुसरी कुठली गाडी असती तर गॅरंटेड पडणारच होतो आपण. थांबना रे, थांबना. थांबना. एवढा मोठा हत्ती कशाला कोपऱ्यात टाकतो मग. थांबा थांबा, थोडी आम्हाला जागा द्या. लेफ्टनेच काढायला लागेल. लेफ्टने काढायला का आहे का लेफ्टला. चलो, हेच पाहिजे आपल्याला. आणि काय, बस घ्या, ऑफ रोडिंग करा. आता हे पूर्ण ट्रॅफिक आपल्याला असंच फाउंटनपर्यंत भेटणार आहे. आपले दादा लोक आता जस्ट फोन केला मी, पुढे चाललेत साईडने हळूहळू हळूहळू.
बट ऑब्वियस खूप वेळ लागणार आहे. आपण 12ला निघालेलो आणि वाजलेत आता 1, म्हणजे पावणे 1 झालेत. 10 मिनटं कमी 1 वाजलेत. आपली 8 वाजताची सकाळची फेरी आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला रात्रभर नाईट ड्राईव्ह करावी लागणार आहे आज, असं वाटायला लागलं मला. कारण एकदा फाउंटनला पोचल्यावर तिथून 6 तास लागतील आपल्याला. तर लेट्स सी काय होतं बघूया. बस हे लोक तुम्हाला खड्ड्यात पाय ठेवायला नका जाऊ. गाडीची हाईट जास्त असल्यामुळे जर खड्ड्यात पाय गेला तर आपण झोपणारच आहोत. हा, ह्याच्यामध्ये रेकॉर्डिंग करून का फायदा नाही. भेटूया फाउंटन नंतरच. फायनली ट्रॅफिकमधून मुक्त झालेलो आहे आपण, निसटलेलो आहे. पाऊण तास गेला आपला, पाऊण तास पण नाही म्हणू शकत, 50 मिनटं गेले आपले तिथून बाहेर पडायला त्या ट्रॅफिकमधून घोडबंदरच्या. चला काय नाही, हे ना मला काढून टाकावं लागणार आहे मोबाईल माउंट. 4000 RPMच्या वर गाडी गेली तर व्हायब्रेट होतं आहे, त्याने त्याचा आवाज होतो, खूप खूप त्रास होतो त्या आवाजामुळे. चला बघूया आता. चेनाला पोचलो आपण. चेना आपल्याला 15 किलोमीटर चालण्यासाठी जवळपास 1 तास लागला. ओह माय गॉड. दुपारी आलेलं परवडलं असतं असं वाटायला लागलं आता, कारण आपल्या पूर्ण झोपेची वाट तर लागणारच आहे रात्रभर. नशीब आहे की आपण उद्याचे हजिरावरून रोरो फेरी केलेली आहे, हजिरा ते गोगासाठी. ती स्लीपर केलेली आहे, त्यामुळे काही जास्त त्रास नसणार आहे. चला आता आपल्याला मारायचं आहे, अच्छा सरळच जायचं आहे सुरत वगैरेसाठी. ओके, हे आहे ते फाउंटन हॉटेल, प्रसिद्ध असा लँडमार्क. कुठे थांबलेत भाऊ लोक, बघूया कुठे थांबलेत. चला फायनली मित्रांनो आपण हायवेला टच झालेलो आहोत. हा आहे आपला अहमदाबादवाला हायवे. अहमदाबाद आहे 530 किलोमीटर, वडोदरा आहे 430 आणि सुरत. आणि दादा लोक कुठे आहेत बघू द्या मला, कुठे आहेत. मी इथं थांबतो थोडा. आपले दादा लोक काही इथं पण नाही थांबलेले आहेत, ते हळूहळू गाडी चालवत आहेत. ते बोलत आहेत खरं हळूहळू, बट गॅरंटेड ते 70-80च्या खाली नाही आहेत. ह्या हायवेला तर नसणारच आहेत. तर चला आपण पण एक बऱ्यापैकी स्पीड काढूया आणि लवकरात लवकर त्यांच्याकडे पोचूया. ते सध्या वसई फाट्याजवळ आहेत. सो मी पण आता निघतो इथून पटापट. हा, इथे पण नाही वापरू शकत मी वायझर, बट तुम्हाला आता व्हॉइस क्लॅरिटी चांगली आली असेल, विंड नॉईज पूर्णपणे गेलेला असेल. बट मी असं नाही चालू शकत, तर मी हे खोलतोय. हा वाला पण वायझर एवढा कामाचा नाही आहे. सो लेट्स स्टार्ट द राईड. आता आपली खरी राईड सुरू झालेली आहे. वाजलेत 1:15 वाजलेत. तर बघूया आता आपण उद्या हजिरा पोर्टवर किती वाजता पोचतो ते. प्रयत्न असाच आहे, जितक्या लवकरात लवकर पोचू तितक्या लवकरात लवकर जावं. तिथे जाऊन मग थोडा रेस्ट करता येईल, कारण उद्या पण पूर्ण दिवसभर आपण बाईक राईडच म्हणजे गाडीच चालवत असणार आहोत. सो जेवढं पॉसिबल आहे तेवढं अंतर आत्ता लवकरात लवकर कापूया. पण जर मी ह्या स्पीडने चाललो तर मग कठीण होईल. चला भेटूया त्या लोकांना भेटल्यावरती. भरपूर बेकार पाऊस चालू आहे आणि या पावसामुळे माझा स्पीड काय 45च्या वर जात नाही आहे. 45-50 चाललो आहे आपण. 40-50 चाललो आहे मागासपासून. कारण पाऊस तर आहेच, प्लस हे जे गाड्या आहेत ह्यांचं पाणी उडतं आहे तो वेगळंच आहे. आणि बघा आजूबाजूला स्ट्रीट लाईट नावाचा प्रकारच नाही आहे आणि आपली स्टॉक लाईट तेवढी पॉवरफुल नाही आहे. सो आरामातच चालायचं ठरवलं आपण. बघूया आता
किती वाजतायत हजिरा पोचायला. काही नाही आपल्याला 8 वाजेपर्यंतचा टाईम आहे. सो डिस्टन्स जास्त नाही आहे, 200च्या आसपास असेल, तर होईल कवर. एकदा हा थोडा पाऊस कमी झाला तर डिस्टन्स कवर करायला काही लागणार नाही आपल्याला वेळ, काही वाटणार पण नाही आहे. हा आला आपला पहिला टोल. कुठला? नो आयडिया कोणता टोल होता. ठीक आहे, हे काढायचंच आहे मला, खूप इरिटेट करत आहे. वाजले 2 आणि आपलं झालं आत्ताशे 45 किलोमीटर. अजून आपल्याला 220 किलोमीटर जायचं आहे. हो, वाजलेत 2:15 आणि अजूनही मी एकटाच राईड करतोय. आणि असं झालं आता की ही सोलो राईड झाली आहे माझी. असं वाटतंय की आता हे लोक हजिरालाच जाऊन थांबतील, सकाळीच भेटतील मला. मी आता अजून 70-80 स्पीडने चाललोय, बट अजूनही मला माझी इच्छा होत नाही आहे की कॉल करून त्यांना विचारावं की ते कुठे आहेत, थांबलेत नाही थांबलेत, काय करतायत. कारण मस्त मध्ये आता एकदम बऱ्यापैकी रोड आलेला आहे आणि ट्रॅफिक पण नाही आहे तितकंसं. तर मस्त मध्ये आपली राईड एन्जॉय करत चाललेलो आहे मी. आणि जर असतील तर आपण पहिला आपला इंटरकॉम लावून घेऊया, जेणेकरून ॲटलिस्ट मी मस्त मध्ये गाणी ऐकत मजा करत करत तरी पुढे जाऊ शकतो. मध्येच ना पॅच येत आहेत आणि हा बघा किती स्पीडने चाललाय. थांबायचंच आहे ना, थांब ना, माळू हो ना. मध्येच ना असे पॅच येत आहेत जे कळून नाही येत आहेत आणि त्या पॅचमध्ये ना पूर्ण रस्ताच नाहीसा होतोय. म्हणजे रस्त्याचं काम चालू आहे इन शॉर्ट. तर एकदम खराबवाला रस्ता येतोय मध्ये अचानक. चला मित्रांनो, असा सीन झाला की मगाशी जो टोल आलेला ना अर्धा तासापूर्वी, त्या टोलला बघत थांबलेले आणि माझा फोनचा व्हॉल्यूम एकदम स्लो असल्या कारणाने मला ऐकायला पण नाही आला आणि मी माझ्या मस्तीमध्ये मूडमध्ये गाडी मस्तमध्ये पळवत चाललेलो होतो. तर मित्रांनो, आता आपण आपली मित्रांची वाट बघत तिथे थांबलेलो आहे. हा आपला बीच, हा आहे तो आपला रोड, काही दिसणार नाही आहे. बाईक इथे थांबलो आपण कुठे? हॉटेल रिलॅक्सला. हॉटेल रिलॅक्स. थांब रे, गाडीवर बसतोय, वेळ लागतो रे, घोडा आपला आहे ना तू सोबत. चला चला मित्रांनो, चाललो आपण सोमनाथच्या दिशेने. 2 पंटर आहेत आपल्यासोबत. कुठे गेले? चायला 1 किलोमीटरच्या रेडियसचा पूर्ण वापर करणार का आता? हा, आलो आलो आलो. चला, नका एवढं स्लो चालू, तर डंपरवाला घेऊन जाईल. चला, पकडा एक स्पीड. मिस्टर ABI. हे आपली KTM 390. बघा आपले रायडर कसे एकदम फुल तयारीत चाललेले आहेत. आणि पुढे आहेत अतीत दादा. अरे ट्रक वाजलेत 5:15 वाजले रे. पोचू ना? फेरी भेटणार. लेफ्ट कधी आब्या? आला टाइम आहे 6:30 वाजून गेले आपले. नाही आला तर अति चल. बघा बच्ची बघा,
अतीत आवाज नाही येत वाटतं. चल म्हटलं. उजेड आलाय रे, आता काय नाही वाटत चालवायला. एक आहे उबराट 27, सुरत 33, वेस्मा 1. ते आब्यालाच माहिती आहे, त्यानेच मॅप लावलाय. तो सांगणार आहे लेफ्ट येईल तेव्हा, तोपर्यंत ब्रिज मारत राहा. बरं झालं परत पाऊस नाही आलाय. आजचा दिवस परत असा सुखा गेला पाहिजे रे, तर बरं होईल. चलो हजिरा उरलाय 48 आणि आता रस्ता आहे एकदम भारीवाला. आणि आपला टाइम आहे 7 वाजलेत. 8 पर्यंत पोहोचू आपण आपल्या डेस्टिनेशनवर. अरे कुठे पळाले, थांबाल काय? काय काय इथे काय इथे काय बोलला? हा चला चला पटापट चला. हा आलोय बघ. चलो 47 हजिरा. असाच रोड असेल तो पोहोचू आपण 1 तासाच्या आत, है ना? हा ते भारी कव्हर केलं, नाही तर आपले होते 8 वाजलेच होते आपल्याला. रोड एक नंबर आहे. आणि हा पहा मित्रांनो, आज स्वातंत्र्य दिनानिमित्त फ्लॅग होस्टिंग करतोय आपण. चांगला फडकला रे टायमामध्ये बघ. हवा मस्त आली. बिल्डिंग तर एकच नंबर आहे, वातावरण पण एक नंबर झालंय बघ ना. स्पीड ब्रेकर आहे रे आब्या, उडवशील सगळ्यांना. केलीस ना? हा खजोड खजोड. हा बुटामुळे ना, सवय करायला थोडा वेळ लागतो ना. आर ब्रेक कुठं मारलाय, सकाळपासून नुसती पळवली आहे ना गाडी. अबे झेंडे घ्यायचे का बाईकला लावायला? अबे झेंडा घेणार का बाईकला लावायला? हा काय घरी घेऊन जायचं रे, पाडायचं कशाला? चला पोचलो फायनली. हा ठीक आहे ना, 2 किलोमीटर तर असंच जाईल. चला मित्रांनो, इथे जाता आपण नाश्ता केला आणि आता आपण निघालो फेरीसाठी. याचा टाइम आहे 8:30चा. हे हजिरा पोर्ट. चलो हे आपलं हजिरा पोर्ट. फायनली 8 वाजता आम्ही इथं पोचलेलो डॉट. आणि ती आपली रोरो फेरी. चला वोएज एक्सप्रेस मध्ये आपलं सहर्ष स्वागत. इथे द्या पावती.
चला वोएज एक्सप्रेस. चल रे दादा, असं थांबू नको. चल लेफ्ट. चला बाईकची पार्सल इकडं आहे. आत टाकायचे ना. इथं टाकतोय का? चले पार्किंग. हा शे. चला झालं ना.